नमस्कार, मी ज्ञानदा कदम आपला महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनची सुरुवात तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणाच्या बातमीने। तनिषा भिसे यांच्या मृत्यूसंदर्भात पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला दोषी ठरवलेला आहे राज्य सरकारच्या चौकशी अहवालाने। तब्बल 5 तास त्यांच्यावरती उपचार करण्यात आले नव्हते। रुग्णालय प्रशासनाने भिसे कुटुंबाकडे 10 लाखांची मागणी केली। हे सारं काही या चौकशी अहवालातून समोर आलंय। त्यामुळे संपूर्ण प्रकरणात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाकडून करण्यात आलेल्या दाव्यांची अक्षरशः पोलखोल झाली आहे। तनिषाला 5.5 तास ताटकळत ठेवलं। हॉस्पिटलकडून 10 लाखांची मागणी। चौकशी समितीचा मंगेशकरवर ठपका। तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे। 28 मार्च 2025 रोजी सकाळी 9 वाजता तनिषा भिसे या पती आणि नातेवाईकांसह दीनानाथ हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या। तनिषा यांना रक्तस्राव होत असल्याचं डॉक्टर घैसास यांना भिसे कुटुंबियांनी सांगितलं होतं। त्यानंतर डॉक्टर घैसास, डॉक्टर रुचिका कांबळे, रसिका सावंत यांनी तनिषाची तपासणी केली। तसंच त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याचा सल्ला दिला। यावेळी डॉक्टर घैसास यांनी भिसे कुटुंबियांची नवजात अर्भक कक्षातील डॉक्टर शिल्पा कलानी यांच्याशी भेट करून दिली। कमी वजनाची 7 महिन्यांची जुळी मुलं, जुन्या आजारांची गुंतागुंत तसंच बाळांना कमीत कमी 2 ते 2.5 महिने NICU मध्ये उपचार करावे लागतील असं भिसे कुटुंबियांना सांगण्यात आलं। यासाठी 10 ते 20 लाख रुपये खर्च येणार असल्याची कल्पना भिसे कुटुंबाला देण्यात आली। यावेळी भिसे कुटुंबियांनी तनिषाला ऍडमिट करून घेण्याची विनंती केली। पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्या अगोदर 10 लाखाची मागणी केली। या 10 लाखाची मागणी करत असताना पेशंटच्या नातेवाईकांनी, आणि हीच गोष्ट पेशंट समोरच घडत होती, पेशंटच्या नातेवाईक आणि पतीने सांगितले की आमच्याकडे आता 3 लाख रुपये आहेत, 3 लाख रुपये तुम्ही घ्या, इतर पैशाची व्यवस्था ही आम्ही 2 ते 4 तासामध्ये किंवा उद्यापर्यंत करू। यामध्ये संबंधित विभागाला अनेकांनी फोन केले, मग ते मंत्रालयातून फोन गेले, काही विभागाकडून गेले। तनिषाचा रक्तदाब वाढला होता। सकाळी 9 ते दुपारी 2:30 असे 5.5 तास भिसे कुटुंब दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी विनंती करत होते, पण एकाही डॉक्टराला त्यांची दया आली नाही। तब्बल 5 तास मनीषा भिसेंवरती दीनानाथ रुग्णालयात उपचार करण्यात आलेले नाही। उलट भिसे कुटुंब कोणतीही कल्पना न देता परस्पर निघून गेल्याची खोटी माहिती दीनानाथ रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती। तनिषावरती धर्मदाय योजनेतून उपचार करणं शक्य असताना सुद्धा हॉस्पिटलने त्यांच्यावरती उपचार केले नसल्याचं चौकशीमध्ये उघड झालंय। रुग्णाचा जीव वाचवण्याची नैतिक जबाबदारी दीनानाथ हॉस्पिटलकडून पार पाडण्यात आली नसल्याचा ठपका चौकशी समितीने आपल्या अहवालामध्ये ठेवलाय। रुग्णालयावरती टपका ठेवलेला आहे। रुग्णालयाने त्यांना प्रतिसाद देणं अपेक्षित होतं, उपचार करणं आवश्यक होतं, असं असताना सुद्धा उपचार केलेला नाहीये आणि त्यांनी कोणती नियमावली रुग्णालयाने पाळलेली नाही। त्याच्यामुळे हा सगळा टपका रुग्णालयावरती आहे आणि रुग्णालय याच्यामध्ये दोषी आहे। चॅरिटी हॉस्पिटलने गंभीर अवस्थेतील रुग्णाकडे उपचारापूर्वी कोणत्याही प्रकारचं डिपॉझिट मागता कामा नये असा नियम आहे, पण असं असताना सुद्धा भिसे कुटुंबाकडून 10 लाखांची मागणी करण्यात आली होती। त्यामुळे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवरती कारवाई करण्याची शिफारस धर्मदाय आयुक्ताकडे चौकशी समितीने केली आहे। खरं तर हे प्रकरण समोर आल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने भिसे कुटुंबावरती जबाबदारी टाकून हात झटकण्याचा प्रयत्न केला होता, पण चौकशी समितीच्या अहवालातून सत्य समोर आलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी आज दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून एक पत्रकार परिषद सुद्धा घेतली गेली, पण पत्रकार प्रश्न विचारत असतानाच दीनानाथचे डीन डॉक्टर धनंजय केळकर हे पत्रकार परिषद अर्धवट सोडून निघून गेले। त्यामुळे पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं रुग्णालयानं एक प्रकारे टाळल्याचं चित्र दिसलं। तर कोणताही डॉक्टर अनामत रक्कम भरण्यास सांगत नाही। डॉक्टर घैसास यांनी तसं का लिहून दिलं होतं याची आपल्याला कल्पना नाही, असं स्पष्टीकरण सुद्धा डॉक्टर केळकर यांनी दिलंय। तर धमक्या आणि तणाव सहन होत नसल्यानं डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिल्याची माहिती सुद्धा त्यांच्या वतीने दिली गेली। डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडून नाहीये, हा आमचा ॲडमिशनचा पेपर आहे। त्या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्रक असे लिहिलेले, हा छापील पेपर प्रत्येक रुग्णाला हा दिला जातो। हा भिसेंना नाही, एव्हरी सिंगल पेशंट गेट दिस पेपर। डॉक्टर याच्यावर लिहितात पेशंटचं नाव, त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत, शस्त्रक्रिया करणार आहेत का नाही करणार आहेत, खर्च किती होईल। डिपॉझिट लिहायची पद्धतच नाहीये, परंतु काही कारणांनी त्या दिवशी राहू केतू काय डोक्यात आला, डॉक्टरांनी एक चौकोन करून त्याच्यामध्ये 10 लाख डिपॉझिट लिहिलं आहे। ही गोष्ट खरी आहे
असं कोणीही लिहित नाही. यांच्यापैकी कोणालाही तुम्ही विचारू शकता. मी इथे रोज साधारणपणे 10 शस्त्रक्रिया करतो. आजवर किती केल्या असतील, अगणित असतील. एकाही पेशंटला असं काही लिहून दिलेलं नाही. आणि तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणानंतर सत्ताधारी भाजपसह अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांकडनं दीनानाथ हॉस्पिटलच्या विरोधात आंदोलनं केली गेली. पण आता या आंदोलनांवरनं सत्ताधारी भाजपमध्येच दुफडी पाहायला मिळते. डॉक्टर घैसास यांच्या विरोधात भाजप महिला आघाडीनं आंदोलन केलं. त्याचसोबत डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या क्लिनिकची सुद्धा तोडफोड झाली. या घटनेनंतर भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटेंना एक पत्र पाठवलं आणि नाराजी व्यक्त केली. गर्भवती महिलेचा मृत्यू दुर्दैवी असला तरी घटनेची शहानिशा न करता केलेली तोडफोड अयोग्य असल्याचं मेधा कुलकर्णींनी आपल्या पत्रात म्हटलं. पण या पत्रामुळे भाजपतला अंतर्गत वाद मात्र चव्हाट्यावर आला.